उन्हाळा चालू झाला आहे। साहजिकच आपण दारं खिडक्या उघड्या ठेवतो आणि दारं खिडक्या उघड्या ठेवल्या म्हणजे काय तर धूळ येणारच। त्याचबरोबर लेकरांना सुट्ट्या लागल्या आहेत। तुम्ही लेकरांसोबत वेळ घालवताय चांगला की साफसफाईमध्ये सगळं वेळ घालवताय? तर असं जर असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मैत्रिणींनो, जर शेड्यूल बनवलं साफसफाईचं तर आपला वेळ हा पूर्णपणे आपण घरच्या कामातच नाही घालून आपल्या लेकरांसाठी वेळ देणार आणि उन्हाळा एन्जॉय सुद्धा आपण करणार। तर श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मजेत ना? मी विद्या, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर चला, तुम्ही पाहिलंच असेल आपण काय पाहणार आहोत। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घेता। तर पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी गॅलरी आपली असते त्यामध्ये खूप धूळ येते, कारण की तीच खूप मोठी असते आणि त्यातच धूळ असते। त्यामुळे नेहमी आपण गॅलरी ही धुतली पाहिजे, रोजच्या रोज आपण गॅलरी धुतली पाहिजे। त्यानंतर जे आपण भांडे घासून ठेवतो, भांडे घासल्या थोड्या वेळेतच भांडे लगेच सुकतात, अर्धा एक तासामध्ये भांडे सुकून जातात, पाणी गळून जातं। त्यामुळे भांडे लगेचच्या लगेच लावून द्या, कारण की दारं खिडक्या उघड्या असतात आपल्या आणि धूळ त्याच्यावर येऊन बसते आणि पुन्हा पुन्हा आपल्याला तेच कामं करावं लागतात। इथे आपली मेहनतसुद्धा वाचते आणि आपला टाईमसुद्धा वाचतो। लगेचच्या लगेच ड्रॉमध्ये वगैरे किचन ट्रॉलीला वगैरे तुम्ही भांडे लावून द्या। बाई, तुम्ही भांडे देखील लावून घे। जास्त वेळ मी भांडे ठेवत नाही, असंही मी जास्त वेळ ठेवत नाही, पण उन्हाळ्यात तर जास्त वेळ ठेवतच नाही। आणि त्याचबरोबर लेकरांना सुट्ट्या लागल्या म्हणजे 24 तास आपले बेडवरतीच ते असणार आणि खेळत असणार, त्यामुळे धूळ, त्यांचं खाणं पिणं वगैरे इथे सांडलेलं असतं। त्यामुळे रोजच्या रोज बेडशीट तुम्हाला झटकावी लागेल, 2 टाईम झटकावी लागेल बेडशीट। कारण की बेडशीट लहान लेकरं आपण त्यांना किती समजून सांगणार, नाही ऐकत। त्यामुळे बेडशीट ही 2 टाईम तरी आपण झटकवलं पाहिजे। नाही झालं तर रात्रीच्या वेळेस तरी तुम्ही झटकवूनच बेडशीट हे करा। नाही चेंज करता 8 दिवसातून बेडशीट तुम्ही चेंज करा, पण दिवसातून एकदा दोनदा का होईना बेडशीट नुसतं झटकून ठेवलं तरी चालेल। आणि जे आपण अंगावरचं घेतो ते नेहमी पटकन जे काही ट्रॉली वगैरे असेल तुमच्या बेडला त्यामध्ये ठेवून द्या, कारण की त्याच्यावरसुद्धा धूळ बसते। आपल्या दारं खिडक्या उघड्याच असतात, त्यामुळे जे एक्स्ट्राच्या उशा वगैरे असतील त्यासुद्धा ठेवून द्या, त्याच्यावर पण धूळ बसते त्यामुळे। आणि इथे पहा, जे आपले एक्स्ट्राचे भांडे असतात, न लागणारे असतात किंवा आपल्याला लागतात पण आपण कधीतरी यूज करतो, ते वरती असतात, ते सुद्धा अशा कॅरीबॅगमध्ये जर तुम्ही ठेवले त्याच्यावर सुद्धा धूळ बसणार नाही। जेव्हा लागेल तेव्हा आपण फक्त धुवून घेऊ शकतो, जास्त आपल्या इथं मेहनतसुद्धा लागत नाही आपल्याला। आणि जसं की मिक्सर बघत असाल, मिक्सर आपलं उघडंच असतं नेहमी, त्याच्यावर बरीचशी धूळ बसलेली असते। इथे पाहत असाल तुम्ही धूळ त्याच्यावर किती बसलेली आहे। तर याला मी आता स्वच्छ पुसून वगैरे काय करणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणारच आहात। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल, टिप्स ह्या आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कमेंटद्वारे कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो। तर पहा, इथे पुसून घेतला आहे, जसं की प्युरिफाय वगैरे ते सुद्धा मी इथे घासून घेत आहे वरतून, कारण की किचनमध्ये असल्यामुळे ते तेलकट होतं। तर आपण ही ट्रिक यूज करणार आहोत, तेलकटसुद्धा होणार नाही आणि त्याच्यावर आता घाणसुद्धा बसणार नाही। पहा, सगळे व्यवस्थित मी पुसून घेतलं आहे, घासून घेतलं आहे। आणि त्याच्यानंतर हे जे कपडे माझ्याकडे आहेत, 3-4 कपडे मी आता आणले आहेत गावी गेले तेव्हा, ते असे मी मिक्सरवर आणि प्युरिफायवरती झाकून ठेवते, म्हणजे धूळसुद्धा याच्यावर बसणार नाही। कपडा काय हा सहज पाण्यातून काढला तरी निघतो। आणि त्यानंतर हॉलमध्ये TV आहे, त्यामुळे हॉलमध्ये गॅलरी असल्यामुळे खूप जास्त धूळ येते, त्यामुळे आपण हे सुद्धा रोज पुसलं तरी काही हरकत नाही, 1 दिवसाआड पुसलं तरी तुम्ही चालेल, म्हणजे की धूळसुद्धा येणार नाही, तुमची मेहनतसुद्धा इथे वाचेल। किंवा तुम्ही आठवड्यातून एकदा जरी साफ केलं याला तरी काही हरकत नाही, पण माझ्या इथे एवढी धूळ येते, मला हे 2 दिवसाला 1 दिवसाआड असं साफच करावं लागतं। आणि हे जे काही आपण 8 दिवसानंतर काय साफसफाई करायची हे सुद्धा पाहणार आहोत। तर पहा, झाडू आपण 2 टाईम झाडू नाही मारला तरी चालेल, तुम्ही काय करा, 1 टाईम झाडू मारा आणि 1 टाईम फरची पुसा तरीही चालेल, धूळसुद्धा कमी होईल आणि कणभरसुद्धा धूळ तुम्हाला दिसणार नाही आपल्या घरामध्ये। तर असं धुळीला तुम्ही असं कंट्रोल करू शकता आणि तुमची मेहनत देखील वाचू शकता, टाईमसुद्धा तुमचा वाचू शकता। बघा, एक्स्ट्राचं जे सामान आपलं असतं, जिथे जास्त सामान तिथे जास्त धूळ असते आणि असं सामान बघून आपल्याला साफसफाई करण्याचं काय मन होत नाही। त्यामुळे जर असं क्लीन असेल तर तुम्हाला साफसफाईसुद्धा करता येईल, म्हणजे काय पटकनी आपल्याला कपडा मारला की तिथे साफसफाई होऊन जाते, धूळ निघून जाते सगळी। त्यामुळे अशी पटकनी सगळं सामान काढून ठेवायचं, मोकळं करायचं, एक्स्ट्राचं सामान कुठलंही वरती ठेवायचं नाही, तर उन्हाळ्यात तरी खास करून नुसतं कपडा मारला तरीही चालून जातं। जेवढं एक्स्ट्रा सामान तेवढी जास्त तुमच्या घरात धूळ, जेवढं कमी सामान आतमध्ये तुम्ही ठेवाल तेवढी कमी धूळ आणि तेवढी तुमची मेहनत वाचेल। बघा, इथे किती छान दिसत आहे, तर ते मोकळं केलं मी तर। त्यानंतर 8 दिवसातून तुम्ही ह्या नेट असतात ज्या आपल्या विंडोच्या, त्या 8 दिवसातून तुम्ही एकदा नक्कीच क्लीन करा, म्हणजे तुम्हाला जो काही वेळ असतो रोज क्लीन करण्याची याला काही गरज नाही आहे, 8 दिवसातून एकदा तुम्ही ह्याला नक्की क्लीन करत जावा।
तर पहा इथे किती धूळ त्यातून निघत आहे आणि धुळीमुळे हवा देखील कमी येत असेल, त्यामुळे आपण साफ करून घेऊयात त्याला. ब्रश घ्यायचा, आपल्या कपडे धुवायचा जो जुना ब्रश असेल तो घ्यायचा, निरम्याचं पाणी घ्यायचं आणि सरळ नुसतं त्यावर असं टाकायचं आणि फिरवायचं असा ब्रश, सगळी धूळ निघून जाते. इथे पाहत असाल किती धूळ आहे, ही किती घाण आहे ती. हवा देखील जास्त येईल याने. कुठल्याही इथं काहीच कशाची आपल्याला गरज नाही, साध्या फक्त एका ब्रशची गरज आहे. तुम्ही नुसता ब्रश जरी फिरवला तरी धूळ निघेल. हे नक्की ट्राय करा तुम्ही घरी तुमच्या, आणि ट्राय केल्यानंतर नक्की कमेंटद्वारे कळवा आपल्याला. तर सगळी धूळ इथे निघत आहे. आणि त्यानंतर 8 दिवसातून एकदा तुमची पायपुसणी धुवा तुम्ही, आणि 8 दिवसाला पायपुसण्या नक्कीच चेंज करा, कारण की पायपुसणीमध्येच खूप धूळ असते. त्यामुळे 8 दिवसाला चेंज करणं खरंच गरजेचं आहे पायपुसणी. आता ही दुसरी विंडो आहे, ती सुद्धा मी क्लीन करून घेत आहे. पाहत असाल किती घाण आहे. खूप सोपं आहे. काही ट्रिक जर आपण वापरल्या, काही हॅक्स जर आपण वापरल्या, तर आपल्या घरात धूळ अजिबात येणार नाही आणि धूळ आपलं कामसुद्धा वाचवेल त्या ट्रिक्स आणि ट्रिक. आणि महिन्यातून एकदा तुम्ही सोफा क्लीन करता. रोज सोफा किंवा 8 दिवसाला सोफा क्लीन करण्याची गरज नाही आहे. महिन्याला क्लीन केला तरीही चालेल. तर तुम्ही असं जर शेड्यूल बनवलं तर तुम्हाला तुमचा उन्हाळासुद्धा एन्जॉय करता येईल पोरांसोबत. उन्हाळ्यात जे काही गोष्टी असतात आराम करण्याच्या वगैरे, त्यासुद्धा तुम्हाला वेळ इथे मिळेल. तर इथे बघा व्हॅक्यूम क्लीनर आहे माझ्याकडे. ही सोफा मी आता क्लीन करत आहे. जवळपास महिना झाला मी पण सोफा क्लीन नव्हता केला. आता महिन्यानंतर मी सोफा क्लीन करत आहे. तर बघा हे व्हॅक्यूम क्लीनर खूप छान आहे. ॲक्च्युली सोफ्यासाठीच आम्ही हे घेतलं होतं आणि यूजफुल आहे असं मला तरी वाटतं. असं जर सोफा क्लीन करायला गेलात तर सोफा क्लीन होत नाही ब्रशनी वगैरे, तुम्हाला यानेच साफ करावा लागतो. तर पाहत असाल तुम्ही बिफोर आफ्टर, तुम्हाला मी फोटो दाखवणारच आहे पुढे. बघा इथेच तुम्हाला फरक दिसत असेल की जो घाण होता आणि नंतर मी क्लीन केल्यानंतर तो किती स्वच्छ निघाला आहे. इथे बघू शकता तुम्ही आता. तर पहा इथून मी घेत आहे, ती साईड पहा आणि ही साईड पहा. खूप छान. खरंच जर तुम्हाला जर घ्यायचं असेल व्हॅक्यूम क्लीनर तर घेऊ शकता. हे छान आहे. हे सोफा वगैरे साफ होतो व्यवस्थित. आणि हे जे काही कॉफी मगचे स्टँड वगैरे असतात ते सुद्धा मी महिन्यातून असे काढत असते आणि धुवत असते. काढून धुतले ना तर व्यवस्थित निघतात, असे ते व्यवस्थित निघत नाहीत. तर पहा ही धूळ एवढी याच्यामध्ये जमा झाली होती, त्यामुळे मला व्हॅक्यूम क्लीनर हे सोपं वाटतं जरा सोफा साफ करायला, त्यामुळे घेतलं आहे हे. मैत्रिणींनो खरंच कमेंटद्वारे तुम्ही कळवत जा, कारण की मला त्याशिवाय मला कळणार नाही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही. बघा किती धूळ निघाली आहे. आणि त्यानंतर असं हे धुवून मी ठेवत असते. असंच ठेवू नका. सगळा कचरा असा हाताने काढायचा, नंतर धुवायचं, असं डायरेक्ट धुवायचं नाही. आणि हा सोफा कवरसुद्धा सोफा कवर जरूर टाका सोफ्यावरती, कारण की त्याच्यावर सोफा कवर धुणं म्हणजे खूप इझी आहे. सोफा साफ करायला बरीचशी मेहनत लागते, त्यामुळे सोफा कवर असला की इझी जातं आपल्याला. एक 8 दिवसातून तुम्ही सोफा कवर धुतला तरीही चालतो, एवढे काही घाण होत नाही. आणि ह्या कवरमुळे सोफ्याला लुकसुद्धा आला आहे, तुम्ही इथे पाहत असाल. खूप छान आहे आणि स्वस्त भेटलं होतं हे मला कवर. आणि चला नंतर नेक्स्ट बघूयात आपण काय असेल ते. जसं की आपले गॅलरीची डोर असतात, विंडो असतात, ह्यासुद्धा तुम्ही महिन्याला साफ केल्या तरीही चालेल, काही हरकत नाही. कारण की एवढं काही होत नाही. किंवा तुम्हाला जर वाटलं खूपच घाण आहे तर 15 दिवसाला तुम्ही साफ केलं तरी चालेल. रोज रोज काही उन्हाळा आहे, रोज रोज साफ करत काही बसण्याची गरज नाही आहे. लेकरांना सुट्ट्या लागल्या आहेत तर त्यांच्यासोबत तुम्ही तुमचा वेळ घालवा. तुम्ही स्वतः उन्हाळा एन्जॉय करा, आराम करा. कारण की सुट्ट्या लागल्यावर म्हणजे आपलं असतं उशिरा उठणं वगैरे असं. त्यामुळे साफसफाईतच वेळ नका घालवू, स्वतःसाठी सुद्धा वेळ द्या. इथे मी विंडो वगैरे ह्या गॅलरीचे डोअर क्लीन करून घेत आहे. ठीक आहे, हे सगळं झालं साफसफाईचं. त्याचबरोबर तुम्ही स्वतःची काळजी घेताय की नाही हे सुद्धा गरजेचं आहे. तर स्वतःची सुद्धा काळजी, उष्णता कशी कमी करायची हे सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ जाऊन पहा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब. मैत्रिणींनो व्हिडिओ खूप मोठा नको व्हायला, म्हणून आता व्हिडिओ आपण इथेच संपवूयात. पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. सध्यासाठी बाय बाय.